दुसऱ्या बाजूला टीम हातलोट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2 ची मॅच आहे. आपण स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय आणि खेळतोय देखील. प्रतिष्ठान महाबळेश्वर आतमध्ये टीम गावठी संघाच्या माध्यमातून एका बाजूला सूरज तर त्याच्या जोडीला श्रीनाथ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला सूरज त्याच्या बरोबर श्रीनाथ अशी जोडी. या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाज सुजित मोरे. पहिलाच बॉल अतिशय चांगला बॉल होता, टप्पा चांगला होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरला जातोय. झाले, थोडेसे पडले परंतु पुन्हा एकदा उठले आणि पुन्हा एकदा चेंडूची फेकी केली. तोपर्यंत 2 धावा अंकित केले. 2 चेंडू पाठीमागे 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत. एक डावखुरा फलंदाज आहेत सूरज. एक चांगला खेळाडू म्हणून पाहिलं जाते. यांच्याकडे मोठमोठे फटके मारण्यामध्ये हे देखील माहिर आहेत. परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती सुजित मोरे बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. तिथे छोटासा खेळाडू आहे. हा पेकी पाय तितके चांगले परंतु थोडेसे सुजित मोरे थोडीशी चुकी करतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहू शकता सुजित मोरे अतिशय चांगले फिंगरचा वापर केला जातोय. अगदी ऑफ कटर लेग कटर टाकण्यामध्ये माहिर आहेत. अगदी पहा गोलंदाजाची ज्या गोलंदाजी करतायत अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. धावफलकावरती आतापर्यंत फक्त 3 धावा लगवले गेले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आले. टोटल टीमची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती लगवले गेले. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर सजवलं गेलं. एक लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग रिजन, एक्स्ट्रा कव्हर, वाईड एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. बॅकफुटला जाऊन या बॉलला टॅप उडवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. फेकी करतील तोपर्यंत अजून एक धावफलकावरती अंकित केली जाते. त्या धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवले गेले. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत ही क्रमांक 10 ची स्पर्धा आहे. किरण स्मृती नलावडे स्मृती चषक 2022 आपण ही स्पर्धा पाहतोय. या सीझन मधील क्रमांक 10वी स्पर्धा. बॅटची इनारीच लागली जाते की काय. तो बॉल चांगला आहे, टप्पा देखील चांगला आहे. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीत. अजून एक डॉट बॉल येतोय. गोलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करेन की ज्यावरती ते बॉलचे फिंगर करतायत. प्रयत्न बॅटची येणाऱ्या चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. अजून एक धावफलकावरती अंकित केली जाईल. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लगवले गेलेत 5 धावा. परंतु एक जमेची बाजू आहे टीम गावडे संघासाठी की अजून आघाडीची जोडी जुनी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसले. या जोडीवरती खूप काही भरोसा असेल, खूप काही निर्भय असेल. कारण या जोडीला इथून पुढे या 2 षटकामध्ये हात खोलावे लागतील, गिअर चेंज करावा लागेल. कारण सूरज आणि श्रीनाथ मोठी नावं आहेत क्रिकेटच्या पटलावरती. सुजित मोरे आपण स्क्रीनवरती पाहतात. अगदी आयोजनामध्ये अगदी महत्वाची भूमिका त्यांची राहिले. अगदी त्यांनी गोलंदाजी केली. 1 षटक त्यांनी हाताळलं. 2 डॉट्स बॉल घेतले. 5 धावा खर्च केले परंतु विकेट त्यांना कोणतीही मिळाली नाही. परंतु इकॉनॉमी अतिशय चांगली राहिली. फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. रबर बॉल मध्ये तुम्ही जर इतक्या कमी धावा खर्च कराल तर एक चांगला गोलंदाज म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. आणि तोच गोलंदाजी आपल्याला सुजित मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या रणनीवरती रोहित. जर्सी क्रमांक 8 एक चांगला खेळाडू म्हणून याच्याकडे देखील पाहिलं जातं. परंतु समोर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला श्रीकांत, आपला श्रीनाथ स्ट्राईक एंडला. राईट हँड ओव्हरचा मारा करतील गोलंदाज रोहित. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न परंतु बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही. फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू पाठीमागच्या दिशेला. फक्त 1च धाव धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती.
मग करा इथे मात्र पहा काय घडलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये अगदी एस्टॅनचा वेध घेतला आणि त्यानंतर मात्र चेंडूने उसळी घेतली. असं वाटलं की हा फलंदाजाला आणि एसटी रक्षकाला चेंडू बीट करून पाठीमागच्या दिशेला चाललाय, परंतु तसं घडलं नाही. इथे मात्र एस्टॅनचा वेध घेतला आणि फलंदाज मात्र माघारी परतला गेला. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती नक्कीच विकेटचं पतन होत आहे. आले आले आपले इरादे स्पष्ट करत असताना रोहित गोलंदाजीच्या रनवेवरती चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये नक्कीच सुजितने चांगली गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या षटकावरती नक्कीच रोहितनं फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यश टीम हातोड संघाला आलंय. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं 33 धावफलकावरती गोगवे 11 संघाने नक्कीच अंकित केल्या होत्या, परंतु त्या 33 धावांचा पाठलाग करत असताना उत्तेकर वानवली संघ थोडंसं कुठेतरी बॅकफुटला गेला. 33 धावा चेस करताना देखील नक्कीच थोडंसं अपयश आलं टीम उत्तेकर वानवली संघाला. परंतु या मॅच मध्ये देखील अगदी पहिल्या मॅच पासून इथे मात्र अतिशय चांगला मोठा फटका आहे. एक तेज तर्रार गोलंदाजीवरती मोठा फटका नक्कीच चढवला होता, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल की या चेंडूवरती घडलंय काय. यस, पंचांचं दोन्ही हात आकाशाकडे, ते मात्र षटकार घोषित केलाय. डीजेला संधी. मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती रोहित. याही बॉलला उडवलाय. हीच ती महत्वाची जागा. याही बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बेतील 6 धावा. हीच आहे. थँक्यू डीजे. अतिशय चांगले सुरेख गाणे आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये ऐकायला मिळतील डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. अगदी गोपाळ काला आणि आज गोपाळ काल्याचीच गाणी तुम्हाला नक्कीच दिवसभर मध्ये ऐकायला मिळतील. अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 2 षटकार या ठिकाणी नक्कीच राजेशच्या बॅट मधून आले. याही बॉलला उडवलाय, परंतु चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. टायमिंग प्रॉपर झालं नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रायल होतोय, तोपर्यंत नक्कीच 2 धावा अंकित केले गेले. तर तुम्ही फेकी पहा, चुकीची पाहायला मिळाली. धावफलकावरती लगवले गेलेत. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या सुजित मोरे यांनी. त्यानंतर मात्र गोलंदाजीच्या रनवेवरती रोहित आले. त्यांनी मात्र आतापर्यंत 14 धावा खर्च केले. पावसाचं देखील आगमन झालंय. अगदी वरच्या देखील मैदानाच्या आतमध्ये बरसला जातोय. आता धावांचा वर्षाव देखील होताना पाहायला मिळतोय. याही बॉलला उडवलाय. एक चांगला स्ट्रोक. अफलातून एक दर्जेदार नेत्रदीपक स्ट्रोक. मिस्टर राजेशच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक. या षटकामध्ये नक्कीच 3 षटकार आले. डीजे. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत. याही बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून याही चेंडू चाललाय आर पार, सीमारेषा पार. 32 धावा. या षटकातील 4था षटकार येतोय. मिस्टर राजेशच्या बॅट मध्ये एक दमदार स्ट्रोक. याला पहा बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे. एकच धाव अंकित केली जाईल.
आहे आणि राजेशने मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना वैयक्तिक त्याच्या बॅटमधून जर धावा पाहिलं ना तर तब्बल 5 बॉलमध्ये 26 धावांवरती घेतोय. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये राजेशच्या बॅटमधून अतिशय चांगले स्ट्रोक देखील पाहायला मिळाले. शेवटचं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती चंदू घाडगे या बॉलला उडवलाय मात्र पण चेंडू पाठीमागच्या दिशेला. एकच धाव या चेंडूवरती अंकित केले जाईल. चंदू गाडगे शेवटचं षटक घेऊन आले. अगदी हणामारीचं षटक त्यांच्या खांद्यावरती टीम हातोट संघाच्या माध्यमातून सोपवलं गेलंय. परंतु आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी अतिशय चांगली केली. पहिला बॉल त्यांनी आतापर्यंत हाताळला. अगदी बॅटचा इनर एज लागला. चेंडू पाठीमागच्या दिशेला KPCC बिरवाडी यांच्या अगेन्स्ट असेल टीम झांझवड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार दाखल झालेत. या बॉलला आल्या उडवलाय. अगदी चेंडू चाललाय वायडिंग एक्स्ट्रा कव्हर रिजन तोडून फोडून बेदून 6 धावांसाठी षटकार. अगदी आल्या आक्रमण जसा काय पेव्हिलियन मधून सेट होऊन आलाय तुषार. अगदी नेत्र दीपक स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून. इथे मात्र काय घडलं जाते. यस पंच आमच्याकडे वळले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजून एक अतिरिक्त धाव फलका थँक्यू.
थँक्यू डीजे. आपण तेजस यांच्या शुभ हस्ते हा टॉस करूया. झांजवड विपक्ष बिरवाडी असा टॉस आहे. तिसरी मॅच आहे आणि या मॅचचा आपण टॉस करूया. स्पर्धा तुम्ही पाहताय कोयना सोशी कांधाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत मनोरंजन ग्रुप KSK यांच्या संयुक्त विद्यमानाने कैलासवासी किरण नलावडे स्मृती चषक 2022 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण मॅच क्रमांक 3चा टॉस करतोय. कॉल कोण देणार, बिरवाडी की झांजवड? टीम झांजवड. टॉसचा कॉल. कॉइन आपण पुन्हा स्पिन करूया. काटा हा कॉल आहे. टीम बिरवाडीने टॉस जिंकलाय. दादा टॉस जिंकलाय, पहिल्यांदा निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय असेल आणि 40 ते 45 धावा चेस करण्याचा प्रयत्न असेल. आजचा हा अतिशय उत्कृष्ट असं आयोजन KSK मनोरंजन ग्रुपचं. बघूया आता येणारा सामनाच सांगेल. तर नक्कीच खूप सारा वेळ घेणार नाही. खूप खूप शुभेच्छा असेल तुम्ही दोन्ही टीमला आणि आपण मॅचची तयारी करा. टॉस जिंकलाय टीम बिरवाडीने आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. हातलोड त्यांच्या अगेन्स्ट घावरी. टीम घावरीने प्रथम बॅटिंग करताना 40 बनवलेले आहेत. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम हातलोड मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे आणि सत्र क्रमांक 2 मध्ये कशा प्रकारे बचाव आणि पाठलाग केला जाईल या पण ऐकूया इथून पुढे. आणखी सत्र क्रमांक 2 मध्ये तुषार जांभळे सरांना. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे टीम गौरी संघाने टार्गेट सेट केले. टीम हातलोड संघासमोर 41 धावांचं टार्गेट आहे आणि 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम हातलोड संघाच्या माध्यमातून. एका बाजूला चंदू गाडगे तर त्यांच्या जोडीला आपण पाहतोय मिस्टर चंदू गाडगे आणि किरण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या रणमेवरती एक वेगवान गोलंदाज सूरज. या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे की काय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. थँक्यू डीजे. या बॉलला पहा अगदी बॅक फुटला जाऊन पंच केलाय. हलक्या हाताने या चेंडूला ट्रॅव्हल केलाय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल तू मैमाय करत येते. पंचांचं बोट आकाशाकडे. अतिगाई संकटात नाही. फलंदाज मात्र किरण माघारी परतला जातोय. अगदी जड पावल्याने मान खाली घालून तो माघारी येईल. अगदी जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं की या दुसऱ्या धावेची गरज होती का, ती घाई केली आणि संकटात देखील नाही. अगदी जर आपण पाहिलं ना तर कॉलिंग, तुमचं ताळमेळ, तुमचा वेट वॉच हे खूप महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्हाला कधीच डावचित व्हायचं नसेल तर तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक वेट वॉच हे तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं. कॉलिंग देखील महत्त्वाचं असतं. ह्या जर 3 गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती कधीच धावबाद होऊ शकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालाय. सागर मैदानाच्या आतमध्ये. चंदू गाडगे एक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला नक्कीच आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील. एक 360 मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती. अगदी जर आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग पार पडली होती. त्या रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील ते खेळलेत. म्हणजे अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवलेत. असा खेळाडू नॉन स्ट्राईकला चंदू गाडगे. या बॉलला टॅप उडवलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच येतील. चेंडूचा पाठमोरा केला जाईल. फेकी केली जाईल. तोपर्यंत नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला होता. तदनंतर मात्र सूरजने अतिशय चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत धावफलकावरती 7 लगवले गेलेत. डावखुरा गोलंदाज आहेत. क्रिकेटच्या पटलावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या,
टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, परंतु डावखुरे फलंदाज आणि डावखुरे गोलंदाज आपल्याला कमी पाहायला मिळतात. परंतु या मॅचमध्ये नक्कीच सूरज एक डावखुरा गोलंदाज आहे, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर कार्पेंटच्या साहाय्याने चेंडू येतोय. नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील, काय घडलं जाईल. नक्कीच दोन्ही क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर दोन्ही क्षेत्ररक्षक स्किड झाले, परंतु पुन्हा एकदा चेंडूला जज केला, फेकी केली. तोपर्यंत नक्कीच एकच धावपलकावरती अंकित केली जाईल. 8 धावा धावपलकावरती आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावपलकावरती आतापर्यंत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावपलकावरती टीम हातलोट संघाच्या. फुलटॉसचा बॉल, परंतु इथे काय घडलं जाईल. यस पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. अगदी बिमरचा बॉल आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा नक्कीच धावपलकावरती अंकित केल्या जातील. 10 धावा धावपलकावरती. 41 धावांचा पाठलाग करत असताना टीम हातलोट संघ आपण जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. इथे मात्र बाल बचावलाय, परंतु इथं मात्र जर आपण पाहिलं तर पंच आमच्याकडे वळले गेले तर वाईड बॉलचा इशारा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर 11 धावा धावपलकावरती. ज्यावरती आपण जर पाहिलं तर अतिशय वेग चांगला होता, टप्पा चांगला होता. ज्यावरती जर टप्पा पडल्यानंतर गोलंदाजाने देखील डोक्याला हात लावले, बाल बचावलाय. ते मात्र पुन्हा एकदा यस वाईड प्लस 1 अशा 2 धावा. अगदी जर आपण पाहिलं ना तर ह्या धावा तुम्हाला नक्कीच या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतात, कारण की अतिशय चांगली गोलंदाजी पहिली त्यांनी केली. परंतु आता मात्र जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 वाईड बॉल टाकलेत, एक नो बॉल देखील टाकलाय आणि आतापर्यंत धावपलकावरती लगवलेले 13. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावपलकावरती आहे आतापर्यंत लगवले गेलेत. चुका गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हा बॉल चांगला आहे. अगदी पॅडलॅनची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर नक्कीच पायांचा वेध घेतोय आणि ते मात्र नक्कीच एकच धाव अंकित केली जाईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाईल. धावपलकावरती धावा 14 धावा. शेवटचा बॉल असेल या षटकामधील. खूप महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय खूप चेंडू सूरज यांनी आतापर्यंत हाताळले. मात्र जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खराब दिशा स्वैर मारा. पुन्हा एकदा एक धाव धावपलकावरती अंकित केली जाईल. खराब बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दहा बॉल आतापर्यंत त्यांनी हाताळलेत. बॉल टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावपलकावरती. 12 बॉल मध्ये नक्कीच 26 धावांची गरज असेल. 15 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत. एक गडी कोसळलाय टीम हातलोट संघाचा, परंतु चंदू घाडगे जुनी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय. त्याच्यावरती खूप भरोसा असेल, खूप काही निर्भय असेल, कारण चंदू घाडगे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत टीम हातलोट संघ मात्र नक्कीच श्वास मोकळा सोडेल, कारण की चंदू घाडगे एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावर. कोणत्याही बाजूला मोठे प्रहार तो चढवू शकतो. ताकद आहे. 360 मॅन म्हणून त्याच्याकडे ओळखले जातात. पंधरा धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवले गेत. क्रमांक 2चं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती. क्रमांक राजेश मैदानाच्या आतमध्ये. समोर चंदू घाडगे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, अगदी जर आपण पाहिलं तर चाबूक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची इनरेज. चेंडू पाठीमागच्या दिशेला. फक्त एकच धाव धावपलकावरती. 16 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत. अगदी 2 षटकामध्ये 26 धावा कुटायच्या आहेत म्हणल्यानंतर प्रति षटकामध्ये तुम्हाला 13 धावा कुटाव्याच लागतील मैदानाच्या आतमध्ये. खुलवट टप्प्याचा बॉल, अगदी यॉर्कर पद्धतीचा बॉल. त्याला मात्र सन्मान दिला. अगदी समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूचा पाठमोरा करतायत. तोपर्यंत 2 धावेंपासून या दोन्ही फलंदाजांना कोणी रोखू शकत नाही. 2 धावा अजून अंकित केल्या जातील धावपलकावरती. 18 धावा धावपलकावरती.
आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या मॅचमध्ये कोणता संघ चांगला खेळ करेल आणि कोणता संघ इतिहास घडवेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, अगदी गुडघा टेकून बॉलला खेळून काढलाय, परंतु चेंडू पाठीमागच्या दिशेला. स्ट्रोक मोठा खेळायचा होता, परंतु बॅटची वरची इनर एज लागली जाते. चेंडू पाठीमागच्या दिशेला, फक्त एकच धाव धावपलकावरती. 19 धावा धावपलकावरती. इथून पुढे समीकरण नव्याने मांडतो. 9 चेंडूमध्ये 22 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहतोय राजेश, त्याने मात्र अतिशय चांगली बॅटिंग केली होती टीम गावरी संघासाठी. तोच गोलंदाजीच्या रनवेवरती डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय. हा ट्रॅकरचा बॉल, चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय. अगदी गुडलेनचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अंकित केले गेलेत. 21 धावा धावपलकावरती. अजूनही 8 बॉलमध्ये 20 धावांची गरज असेल. एखादा मोठा प्रहार चंदू गाडगे चढवतायत तर नक्कीच टीम हातलोट संघ कमबॅक करू शकेल. परंतु हे 2 बॉल आहेत ना, या 2 बॉलवरती या मॅचचं नक्कीच आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची वरची इनर एज, पाठीमागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे चंदू गाडगेचा, परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये. टायमिंग प्रॉपर होणं गरजेचं असेल टीम चंदू गाडगेसाठी, कारण की चंदू गाडगे एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती. 22 धावा धावपलकावरती. 7 बॉल 19 धावांची गरज इथून पुढे. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे पॉइंट रिजन मध्ये. चेंडू डीप पॉइंट रिजन मध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक स्किट होत आहेत, पडतायत, परंतु पुन्हा एकदा उडतायत. चेंडूची फेकी करतील, तोपर्यंत 2 धावांची अंकित केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा लगवले गेले. तब्बल 24 धावा धावपलकावरती. इथून पुढे गरज असेल 6 बॉल 17 धावांची टीम हातलोट संघाला विजयासाठी. एक चांगली स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचं टायटल आपण पाहताय कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत KSK मनोरंजन ग्रुप आयोजित कैलासवासी किरण नलावडे स्मृती चषक 2022. अगदी किरण नलावडे म्हटलं की वाळणे गावचे होते. अगदी क्रिकेट त्यांचा जीव की प्राण होता. अतिशय चांगला खेळाडू म्हणून ओळखले जायचे, नामक खेळाडू म्हणून ओळखले जायचे, परंतु नक्कीच ते आपल्यामधून निघून गेलेत. KSK मनोरंजन ग्रुपने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. मैत्री म्हणजे काय असतं मित्रांनो? मैत्री म्हणजे रक्ताचं तर कधीच नसतं, परंतु रक्ताच्या नात्या इतकी घट्ट असते. हे मैत्रीचं घट्ट नातं घेऊन आलंय किरण स्मृती नलावडे स्मृती चषक 2022. शेवटचं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती घेऊन आलेत. 6 बॉल मध्ये 17 धावा वाचवण्यासाठी श्रीनाथ गोलंदाजीच्या रनवेवरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर, अजूनही एकही बॉल त्यांनी पेस केलेला नाहीये. खोलवट टप्प्याचा बॉल होता. डान्सिंग द विकेट पुढे मारण्याचा प्रयत्न, खेळून काढला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव या चेंडूवरती अंकित केली जाईल. इथून पुढे 5 बॉल मध्ये 16 धावांची गरज. पाच बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. इथून पुढे म्हणल्यानंतर चांगली गोलंदाजी करावी लागतील, परंतु समोरच्या टीमला चांगले फटके देखील खेळावे लागतील. एखादा दुसरा मोठा प्रहार येतोय तर टीम हातलोट संघ नक्कीच कमबॅक होऊ शकेल. एखादा दुसरा बॉल जर डॉट येतोय तर नक्कीच कमबॅक होऊ शकेल. परंतु या बॉलला उडवलाय. अगदी टायमिंग प्रॉपर आहे, परंतु काय घडलं जाईल? पंचांचा निर्णय येतोय. एकच धाव. अगदी स्ट्रोक चांगला होता. अगदी 360चं मैदान जर असतं तर नक्कीच हा षटकार पाहायला मिळाला असता, परंतु जर आपण पाहिलं ना तर नक्कीच ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. याही बॉलला उडवलाय, परंतु टायमिंग प्रॉपर झाला नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलची नामी संधी, परंतु झेल ड्रॉप झालाय. ते मात्र पहा काय घडलं जात आहे. पहा ज्या खेळाडूचा झेल सोडलाय ना
तो चंदू गाडगे कोणत्याही क्षणी मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. इथून पुढे जर ही मॅच चंदू गाडगेने जर जिंकून दिली तर नक्कीच या झेलचं काय उपद्रव्य आहे ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल. कारण मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे अजूनही 3 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. इथून मॅच अजूनही ऑन आहे. 50-50 मुकाबला अजूनही आहे. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न फुलटॉसचा बॉल होता परंतु फुलटॉसला साजेसे उत्तर नाही. चेंडू जर आपण पाहिलं तर नक्कीच काही घडलं जातंय. पहा विकेटचं सॅक्रिफाईस केलं जाईल का परंतु फेकी चुकीची पाहायला मिळाली. फक्त 2च धावा याही चेंडूवरती अंकित केली. या चेंडू पाठीमध्ये फक्त 1च धाव अंकित केली असते परंतु फेकी चुकीची पाहायला मिळाली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं आणि तर मात्र पुन्हा एकदा 2 बॉलमध्ये 11 धावांची गरज. 2 षटकार येणं गरजेचं असेल टीम हातलोट संघासाठी. आता मात्र नक्कीच हृदयाची धडधड वाढली. या बॉलवरती खूप काही निर्भय असेल दोन्ही संघाचं. हा बॉल एखादा षटकार येतो तर नक्कीच मॅचमध्ये 50-50 मुकाबला पाहू शकाल परंतु या मॅचमध्ये जर एखादा डॉट बॉल आला तर नक्कीच टीम घावरी संघ या मॅचमध्ये पकड जमवेल. हा बॉल खूप निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. अतिशय पूर्ण आयुष्यामधील हा बॉल खेळायचा आहे टीम हातलोट संघाच्या चंदू गाडगेला परंतु समोर या श्रीनाथला आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला बॉल टाकायचा आहे. दोन्ही खेळाडूंकडे नजरा लागलेत. प्रश्नचिन्ह उभं राहिले की या बॉलवरती घडेल काय. अगदी प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून अतिशय चांगले जुळले त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू. परंतु इथे मात्र पहा उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच श्री साटम सर आमच्याकडे वळत आहेत. वाईड बॉलचा इशारा येतोय. आता मात्र समीकरण 2 बॉल 10 धावांची गरज. एखादा षटकार एखादा चौकार मॅच हातलोट संघ विजयी. एखादा डॉट बॉल पकड मजबूत बनवू शकेल टीम घावरी संघ. हा बॉल डॉट येतोय. अगदी जर पाहिलं तर अतिशय चांगला बॉल आपल्या आयुष्यातील अतिशय चांगला बॉल टाकलाय मिस्टर श्रीनाथ यांनी. 1 बॉल 10 धावांची गरज. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलं. अगदी जर आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की टीम हातलोट संघ या स्पर्धेमध्ये मोठा विजय मिळवेल परंतु तसं घडलं नाही. शेवटच्या बॉलवरती नक्की औपचारिकता बाकी होती आणि पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न चंदू गाडगे यांनी केलाय आणि या ठिकाणी नक्कीच टीम घावरी संघ विजयी होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन करू. नक्कीच टीम हातलोट संघाचं देखील आम्ही कौतुक करू. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल तुमचं देखील कौतुक करू. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साजिशी केला